गडाबद्दलच नाही, प्रत्येक गडाला ती गोष्ट पूर्णपणे चिटकलेली आहे. घोरपड नाही बरं का, चिटकली म्हणजे यशवंती असलं नाही, चिटकलेली गोष्ट म्हणजे खूप महत्वाचा. इतिहास लक्ष द्या. 6-7 मिनिटाची माहिती 2 मिनिटाचा पोवाडा आहे. लक्ष दिलं तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजेल. तुम्ही शांत राहा, आजूबाजूच्यालाही थोडस शांत राहायला लावा. मी सुरुवात करतोय. आनंदाचा क्षण होता. रायबाच्या लग्न अक्षता रूपी तानाजीराव मालुसरे राजगडावर पोहोचले. महाराजांच्या मुजऱ्याला उपस्थित झाले. मुजरा मुजरा महाराज मुजरा. रायबाचे लग्न, रायबाच्या लग्नामध्ये नक्की यायचं. त्या ठिकाणी महाराज म्हणतात, मालुसरे मुलाचे लग्न तुम्ही थाटामाटाने लावून द्या, तोपर्यंत आम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाऊन येतो आशीर्वादाकरिता येतो म्हणणाऱ्या महाराजांना मालुसरे सांगतात, महाराज तुम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाच्या लग्नामध्ये वरबाप काही शोभले जात नाही. आधी लग्न होईल त्या कोंढाण्याचं, नंतर न होईल ते माझ्या रायबाचं. असं म्हणून निवडक 500 सैन्य घेतले जातात आणि निवडक 500 सैनिक घेऊन तानाजीराव मालुसरे गड कोंढाण्याकडे चाल करतात. गड कोंढाण्याकडे चाल केलेली असताना गडावर 1800 सैनिकांची फौज होती. 1800 सैनिकांची फौज असताना दुसरी अडचण आपल्या समोर ही होती, उदयभान राठोड याच्याकडे 23 गडांमधला बळकट किल्ला होता. तिसरी अडचण आपल्या समोर ही होती, उदयभान राठोड याला 1800 सैनिकांची गरज नव्हती. उदयभान स्वतःच्या अंगामध्ये हत्तीची ताकद घेऊन फिरत होता. चौथी अडचण आपल्या समोर ही होती, आपल्याला अष्टमीला निघून नवमीला म्हणजे एका दिवसात किल्ला जिंकायचा होता. आपल्यासाठी 4 अडचणी होत्या. मग 1800 सैनिक एका दिवसात मारायचं म्हटल्यावर 1800 सैनिकांच्या 2-3 पटीने जास्त सैनिक मालुसरेंनी घेऊन यायला हवं होतं. मालुसरे किती घेऊन आले? 500 सैनिक. 500 सैनिक घेऊन येण्याचं कारण काय होतं याचं उत्तर आपला जुना इतिहास देतो. जुना इतिहास काय सांगतो? मराठ्यांनी कधीही जास्त सैन्य नेऊन कमी सैन्य मारलं नाही. कमी सैन्य घेऊन गेले, जास्त सैन्य मारून परत आले. त्यासाठी जे डोकं वापरलं त्याला गनिमी कावा असं म्हटलं जातं. गनिमी कावा करण्यासाठी सगळ्यात महत्वाची लागते गडाची माहिती. गडाची माहिती मिळणार कुठे? गडावर असणारा 1800 सैन्य उदयभानाची नजर चुकवून गडाखाली येऊन आपल्याला गडाची माहिती देणार नाही. मग गडाची माहिती मिळणार कशी? आपल्याला गडाची माहिती मिळवायची म्हटल्यावर गडावर ये जा करणारा एखादा मावळा शोधला पाहिजे. लक्ष द्यायचं, गडावर ये जा करणारा एखादा मावळा शोधला पाहिजे. तो मावळा आपल्याला मिळणार कुठे? मग त्याच ठिकाणी तानाजी मालुसरेंसोबत असणाऱ्या सैनिकांमधील 7-8-10 सैन्य समोर येतं. सैन्य समोर येऊन सांगतं, काय सांगतं? आपण किल्ल्याकडे चाललोय, तर आपल्या वाटेवर एक मेट आहे, त्या मेटावर आपल्याला कदाचित गडाची माहिती मिळू शकते. त्याच ठिकाणी अजून 10-15 जण येऊन सांगतात. काय सांगतात माहितीये का? मालुसरे त्या मेटावर गेलो, त्या लोकांना आपण गुडघ्यावर बसवलं, त्यांच्या माना उडवल्या, त्या लोकांचे तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक आपल्याला गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाहीत. आता मला सांगा, तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलाय, प्रत्येकाच्या आजूबाजूला एक वेगळा किल्ला, वेगळा इतिहास असेल. तुम्हाला मेटांबद्दल काय माहिती आहे का? का मेटांबद्दल माहित नाही? मेट कुठं होतं, काय होतं, कशासाठी बनवलं, का माहित नाही? आपण कधी पाहण्याचा विचार केला नाही, समोरून कधी स्वतःहून कुणी दाखवून दिलं नाही. मेट म्हणजे काय, कुठे होती, कशासाठी बनवली, ही गोष्ट आहे का? मेटावरची लोक का माहिती देणार नव्हती, ही गोष्ट आहे का? तिथून पुढे आपल्या इतिहासाला गनिमी काव्याला सुरुवात होते, कडा चढून नाही. आता मेट म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत बघायचं म्हटलं, आपण मागे जाऊ, तानाजी कडा पाहिल्यानंतर ना खाली लक्ष द्या. खाली लक्ष दिल्यावर आपल्याला 4-5 डोंगर दिसतात. त्या डोंगराच्या अलीकडं पलीकडं आपण पाहू शकतो. त्यानंतर ना एक 6वा डोंगर दिसतो. तो डोंगर कसा आहे माहितीये का? थोडासा उंच आहे, गडावरून त्या डोंगराच्या पलीकडे दिसत नाही. तो डोंगर खाली गावातून निघाल्यानंतर ना कल्याण दरवाजाला येऊन पोहोचतो. तुम्ही विचार करा, आपण सगळे पहारेकरी उपस्थित आहोत. इथल्या एखाद्या किल्लेदाराने आपल्याला विचारलं, तुम्ही पहारेकरी उपस्थित असताना कल्याण दरवाजाला सैन्य युद्धासाठी पोहोचलं कसं? आहे का आपल्याकडे उत्तर? आपल्याकडे उत्तर नाही, कारण ते सैन्य आपल्या नजरेतून आलेलं नाही. त्या सैनिकांनी त्या डोंगराचा आधार घेतला, पलीकडच्या बाजूने कल्याण दरवाजाला पोहोचलं. गडावर 100-1 तोफा असतात. 1000 तोफा जरी गडावर असल्या आणि सैन्य जर एकदा भिंतीला चिटकलं, तोफेचं तोंड खाली करून तुम्ही मारा करू शकता का? नाही.
1000 तोफा ठेवून उपयोग काय? 10 तोफा असल्या तरी उपयोग काय? काहीच नाही. मग आता हे जे सैन्य आहे, सैन्य आपण तोफेने कसं मारू शकतो? ज्यावेळेस सैन्य 200-300 फूट लांब आहे, 400-500 सैन्य आहे, एक गोळा मारला 4-5 तरी हातपाय मोडून बसतात. मग त्या ठिकाणी हे सैन्य जर आपली नजर चुकवून गडापर्यंत पोहोचत असेल तर मग आपल्या या गडावर असणाऱ्या तटबंदीचा उपयोग काय? आपण म्हणतो मेट. मेट हा आपल्या गडाशी जोडला गेलेला एक शब्द नाहीये, आपल्या गडाची खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये आता हे असे डोंगर, अवघड डोंगर होते. मग आता सैन्य सुद्धा गडापर्यंत पोहोचते. मग हे सैन्य अडवायचं कसं? गडाला चिटकून उतरणारा असा मोठा डोंगर निवडला गेला. त्याच्या अर्ध्या डोंगरावर घरं बांधली, 10-15 घरं बांधली. आता 10-15 घरांना गाव म्हणता येत नाही. काय? 10-15 घरांना गाव म्हणता येत नाही, म्हणून त्याला मेट म्हटलं गेलं. त्या मेटाचं काम काय होतं? जो पहारा गडावरनं देता येत नाही तो पहारा त्यांनी त्या मेटावरनं द्यायला चालू केला. आता तुम्ही मला सांगा, आपल्या गडाला असा अवघड एकच डोंगर आहे का? भरपूर डोंगर आहेत. मग यांनी गडाच्या गोल वेढ्यावर असणारे हे डोंगर निवडले, अर्ध्या डोंगरावर घरं तयार केली. आपण गोल वेढ्यावर भिंत डोंगरदऱ्यात बांधू शकत नाही, पण आपली नजर आणि भिंत तिचं एकच काम आहे, लक्ष ठेवणं. समजलं तुम्हाला? त्या ठिकाणी नजर हीच तटबंदी. गडावर एक तटबंदी, गडाच्या खाली दुसरी तटबंदी. हा तटबंदीचा भाग त्यांनी चालू केला. आपल्या गडाच्या गोल वेढ्यावर 8 मेटा आहेत. 8ही मेटांची माहिती जर तुम्हाला हवी असेल, समोर पलीकडच्या बाजूला असा ताम्रपत्र भिंतीला चिटकवलाय, त्यामध्ये नकाशा आहे. नकाशासोबत मेटांची नावे आहेत, मेट कुठं आहेत स्पष्टपणे तुमच्या समोर दाखवले. स्वराज्यातले जलदुर्ग सोडले, सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये असणाऱ्या या गडांना ही मेट होती. मेट कशासाठी होतं, कुठे बनवलं, समजलं तुम्हाला? आता राहिला प्रश्न काय, मेटावर असणारी लोक आपल्याला गडाबद्दल एकही शब्द का सांगणार नव्हते? उदयभान राठोड कठोर मनाचा होता. जसं या कमलकुमारी, देवलदेवी, पद्मशिला 3ही मुलींना उदयभानानं बंदिस्त केलं, तसंच उदयभान राठोड्यानं मेटावर असणाऱ्या लोकांच्या मुलाबाळांना, आया बहिणींना गडावर नजर कैद केली होती. नजर कैद करण्याचं कारण काय होतं? मेटावर असणारी लोक ही डोंगर भागात राहतात. उदयभानाकडे असणारा 1800 सैन्य उदयभानाची नजर चुकवून गडाच्या खाली जाणार नाही. जी लोक आधीच डोंगरामध्ये राहतात त्यांना राजगड किल्ला जवळ आहे. खालच्या खाली त्यांनी जर गद्दारी केली, राजगडावर जाऊन महाराजांना माहिती दिली, तर उदयभानाच्या जीवाला धोका आहे. उदयभानानं काय केलंय? मुलाबाळांना, आया बहिणींना गडावर नजर कैद केली आहे. त्याचा फायदा काय? उदाहरणार्थ ऐकून घ्या, लक्ष द्या, पटपट आपल्याला माहिती घ्यायची आहे. तानाजीराव मालुसरे यांनी कोळ्यांकडनं गडाची माहिती घेतली. मालुसरेंनी गडावर हल्ला चढवला. उदयभानाचं 1000-1500 सैन्य मारलं. मालुसरे युद्धामध्ये हारले. हारल्यानंतर कल्याण दरवाजे उतरतात, स्वराज्यात उतरतात. मालुसरेंचं गाव आहे उमरठ. मालुसरे आपल्या गावी जाऊ शकतात. मालुसरे जसे आपल्या गावी जाऊ शकतात, मेटावर असणारी लोक घरदार, जागा जमीन, संसार, जन्मस्थान या गोष्टी सोडून मालुसरेंच्या मागे जाऊ शकत नाही. आणि जर ती लोक मालुसरेंच्या मागे गेली नाही, उदयभानाचं 1000-1500 सैन्य त्यांच्या गद्दारीमुळे मारलं गेलं असेल. उदयभान राठोड 1000-1500 सैनिकांसमोर त्या 50-100 लोकांचा विचार करणार नाही. ती मालुसरेंच्या मागे गेली नाही तर उदयभान एकालाही जिवंत ठेवणार नाही. आपल्याला जिजामातेंचा आदेश आहे, एका दिवसात किल्ला जिंकण्यासाठी काहीही करा. एका दिवसात किल्ला जिंकण्यासाठी काहीही करा म्हणजे मालुसरे यांना जिजामातेंचा आदेश जरी असला तरी जिजामातेंसमोर स्वराज्याचं बंधन आहे. मालुसरे सामान्य माणसाच्या शरीराशी खेळू शकत नव्हते. बळजबरी करायची म्हटलं तर जास्तीत जास्त 2 कानाखाली मारून गडाची माहिती मिळवू शकतात, त्याच्यावर अधिकार मालुसरेंना सुद्धा नाही. मग आता आपल्यापेक्षा जास्त कोणाला भीती कोणाची आहे? उदयभान राठोड. आपल्याला गडाची माहिती मिळणार नव्हती. गडाची माहिती मिळणार नसताना तुम्हाला सांगतो, तानाजीराव मालुसरेंचा बारका भाऊ होता सूर्याजी. सगळे पर्याय संपल्यावर समोर आला, म्हणतो दादा मला 2 कडव्यांचा वेळ दे, 2च कडव्यांमध्ये मी कोळ्यांना फितूर करून दाखवतो. आता जी लोक स्वतःचे तुकडे करून घ्यायला तयार आहेत, गडाबद्दल माहिती द्यायला नाही,
ती लोक 2 कडव्यांमध्ये कशी फितूर होतील? तरी सुद्धा सूर्यजी म्हटला 2च कडव्यात फितूर करतो